या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. विषय आहे तो परिवहनचे काल जे 32 कोटी भरलेले आहेत त्या संबंधित सोलापूर शहरामधले जे टॅक्स आहे, जे कर आहे, त्या रूपातनं जे पैसे सगळे आलेले होते ते काल 32 कोटी ह्या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्ताने काल भरलेले आहेत. ह्याच्या अगोदर देखील काही रकमा भरलेल्या आहेत, एकदा 19 लाख, एकदा 6 लाख, टोटल आतापर्यंत 55 कोटी, टोटल 55 कोटी हे शहरातल्या टॅक्स रुपये जे लोकांनी दिलेत आतापर्यंत ते पैसे गेलेले आहेत. आणि हा जो विषय आहे, एकतर परिवहनच्या सर्व 99 चेसी त्या ठिकाणी बेंड होत्या. त्यावेळेस लवादाकडे जो आपण अर्ज दाखल केला होता त्यामध्ये अशोक लेलँड कंपनी सांगत होती की बाबा हे जे चेसी बेंड झालेले आहेत ते आम्ही तुम्हाला दुरुस्त करून देतो. पण गोडेवार नावाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं नाही, आम्हाला नवीनच बसेस पाहिजे, आम्हाला नवीन बसेस तुम्ही दिलं पाहिजे. त्यांच्या हट्टापोटी आता परिवहनच्या ज्या 99 बसेस बी गेल्या आणि आतापर्यंत 55 कोटी या शहरातल्या टॅक्स रुपये गेलेले आहेत. मी नागरिकांना आव्हान करतो, आता तर जागा व्हा. महापालिकेत काय चाललंय? कुणाचे पैसे आहेत? आपले पैसे आहेत, आपल्या हक्काचे पैसे, टॅक्सचे पैसे, ज्या करून तुम्ही जो टॅक्स भरला त्या भागातला विकास व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने जर कोटींनी जर पैसे गेले तर उद्या महानगरपालिकेतनं विकास कामाला पैसे मिळणार नाहीत. एवढंच नाही तर हे पैसे फक्त अंडरटेकिंग खाली भरलेले आहेत. हायकोर्टामध्ये आता रिट दाखल झालेले आहे आणि प्रचंड वकिलावर देखील ह्या ठिकाणी महानगरपालिकेचा पैसा गेलेला आहे. वकिलांनी पॅनल जे आहेत त्यांनी देखील खरं सांगायला पाहिजे होतं. वर्षानुवर्ष हे फक्त तेच वकील ह्या ठिकाणी काम करतायत आणि राज्य आता बघता की हायकोर्टात देखील वकील पैसे दिल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी केस कोण घेणार नाही. तर मी नागरिकांना आव्हान करतो की गुडेवार जेव्हा महानगरपालिकेचे आयुक्त होते तेव्हा सभागृहामधलं भाषण काढा. मी आणि महेशांना सांगत होतो मिनी बसेस घ्या. जर मिनी बसेस घेतल्या, जे छोट्या बसेस घेतल्या असते तर चेसी बेंड व्हायचा संबंध नाही. बसेस एवढ्या मोठ्या आहेत की चौकात देखील टर्न होत नाही, चौकात वळत नाही, एवढ्या ह्या इलेक्ट्रिक बसेस आणून ठेवले. हे जे पाप आहे ते गुडेवरच्या आयुक्त ह्या नावाच्या माणसाने केलेला आहे. आणि 55 कोटी जे आपल्याला भरावं लागलेत, हा ऑर्डर विषय थांबला नाही. हायकोर्टात ही केस चालणार आहे. आणखी किती पैसे जातील आपल्या सोलापूर शहराचे माहीत नाही. पण सर्व नगरसेवक नवीन आहेत, त्यांना देखील आवाहन करतो, ह्या जो पर्यंत विषय आहे 55 कोटी भरलेले आहेत, हे आपले टॅक्स रुपये सोलापूर शहराच्या विकासाचे पैसे आज आपली तिजोरी रिकामे झाले. त्यामुळे आपल्याला सगळ्याला आव्हान आहे की या केसमध्ये आपण सगळे लक्ष घालावं. आता फार वेळ गेलेला आहे. फक्त 21 कोटीवर हा विषय संपला असता. त्यास हे 21 कोटी भरलेले नाहीत. 21 कोटी भरायची गरज नव्हती. ते चेसी बेंड 99 जे ते करून देतो म्हणत होते. केवळ हट्टापोटी आम्हाला नवीन बसेस पाहिजे ह्या पोटी आज तेल बी गेलं. त्या बसेस आता लव्हा लोखंडवाले देखील कोण घेणार नाही, असे 99 बसेस झाले आणि इकडे 55 कोटी बी गेले. उद्या हायकोर्टात काय निकाल लागेल हे माहीत नाही. त्यामुळं जे गुडेवर होते त्यांच्यावर खऱ्या अर्थाने सोलापूर शहरातल्या सगळ्यात एकत्र येऊन गुन्हा दाखल होता का आपण बघायला पाहिजे. का 55 कोटी साधी रक्कम नाही आहे. तर अशा पद्धतीनं महानगरपालिकेची हे या ठिकाणी तिजोरी रिकामी झालेली आहे. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.